धम्मं नमामि संघं नमामि। समस्येचे मूळ. भगवान बुद्ध म्हणत, दुःखाचे मूळ अगदी तळातून शोधा. त्यांना मुक्ती मिळाली त्या रात्री ध्यानाला बसताना त्यांनी दृढ निश्चय केला होता की दुःख कसे निर्माण होते व ते निवारण्याचा मार्ग कोणता ह्याचा शोध घेतल्याशिवाय ध्यानातून उठायचेच नाही. 1. दुःखाची स्पष्टता. दुःखाचे अस्तित्व भगवान बुद्धांनी अगदी स्पष्ट जाणले. दुःखाचे अस्तित्व हे कितीही नीरस असले तरी ते अट असे सत्य आहे. आयुष्याची सुरुवातच दुःखातून होते. आपण जेव्हा मातेच्या गर्भात असतो तेव्हा तेथील अवस्थेचे स्मरण किंवा ज्ञान आपल्याला नसते. पण आईच्या पोटातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपण रडतच येतो. सर्वसाधारण अनुभव असा आहे. जन्म हा एक फार मोठा आघात आहे. जन्माला आलेल्या आपल्या सर्वांना दुःख, आजारपण आणि म्हातारपण यांना सामोरे जावे लागणारच आहे. पण तरी सुद्धा आपण कितीही आजारी असलो, कमजोर झालो असलो, वृद्धापकाळामुळे जर्जर झालेलो असलो तरी देखील आपल्यातील कोणालाही मृत्यू नको असतो. कारण मृत्यू हे फार मोठे दुःख आहे. सगळ्यात सजीव प्राण्यांना ही दुःखे सहन करावीच लागतात आणि आपल्या आयुष्य संक्रमणात आणखीही अनंत मानसिक व शारीरिक दुःखे भोगावी लागतात. अनेक दुःखात आपण अडकतो व सुखापासून वंचित होतो. आपल्याला जे हवे असते ते मिळत नाही. उलट जे नको असते तेच आपल्या वाट्याला येते. ह्या सर्व घटना म्हणजेच दुःख. थोडा खोलवर विचार करणाऱ्या कोणालाही या घटनांमधील वरवरची दुःखे सहज समजू शकतात. परंतु बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांचे मात्र या बुद्धीच्या मर्यादेतील तुटपुंजा स्पष्टीकरणाने समाधान झाले नाही. दुःखाचे खरे स्वरूप अनुभवण्यासाठी त्यांनी अंतर्मनात शोध घेणे चालूच ठेवले. त्यांना असे दिसून आले की 5ही स्कंधांची आसक्ती हेच दुःखाचे खरे कारण आहे. अतिशय सूक्ष्म स्तरावर विचार केल्यास असे आढळते की आपल्या शरीर व मनाबद्दल आपण प्रत्येकाने निर्माण केलेली अमर्याद आसक्तीच ह्या दुःखाला कारणीभूत आहे. आपले शरीर आणि विज्ञान, संज्ञा, संवेदना व संस्कार यांनी युक्त असे मन ही एक उत्क्रांतीची प्रक्रिया असून सुद्धा ह्या मी बद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते, जे प्रत्यक्षात क्षणोक्षणी बदलत असते. अशा काल्पनिक असत्य मीला आपण कितीतरी बांधून घेत असतो. त्यात इतके गुंतून राहत असतो की ज्याचा परिणाम केवळ दुःखातच होतो. 2. आसक्ती. आसक्तीचे अनेक प्रकार आहेत. प्रथम, शारीरिक सुखात आनंद शोधणाऱ्या सवयीबद्दल आसक्ती वाटते. मद्य पिणारा, मद्यप्राशनाने आपली व्यसनाधीनता वाढते हे माहीत असून सुद्धा मद्य पिण्यामुळे होणाऱ्या सुखद संवेदनांचा अनुभव घेण्यासाठी मद्य पिणे पसंत करतो. त्याचप्रमाणे आपण सुखद संवेदनांच्या अभिलाषेच्या अधीन जातो. एक इच्छा पूर्ण होते तोच आपले मन दुसऱ्या इच्छेच्या मागे धाव घेते. कोणत्याही वस्तूची अभिलाषा पूर्ण झाल्यावर ज्या सुखद संवेदना होतात त्या मिळवण्यासाठी ही हाव वाढत जाते. वस्तू कोणती ही गोष्ट दुय्यम ठरते. आपल्याला हव्या असतात त्या सुखद संवेदना. आणि ही हाव कधीही तृप्त न होणारी व्यसनाधीनता निर्माण करते. ज्याप्रमाणे मद्य पिणारा आपल्याला झिंग यावी म्हणून प्रत्येक वेळेला आपला डोस वाढवीत जातो, अगदी त्याचप्रमाणे सुखाची तृप्ती करण्यासाठी ही हाव हळूहळू वाढतच जाते. अशा प्रकारे अनेक गोष्टी प्राप्त होऊन सुद्धा आपण तृप्त होतच नाही व जोपर्यंत हाव संपत नाही तोपर्यंत आपण आनंदी, सुखी होणार कसे? दुसरी मोठी आसक्ती म्हणजे मी, अहम विषयी आपण निर्माण केलेली आपली प्रतिमा.
आपणा सर्वांना हा मी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती वाटते. लोहचुंबकाला लोहकण चिटकून राहावेत तसेच आपण ह्या मी मध्ये गुंतून अडकून राहतो. लोहचुंबक जसा आपल्या भोवती असणाऱ्या लोहकणांना आपण केंद्रबिंदू मानून पाहिजे तसे आपोआपच खेचून घेतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या जन्मजात प्रेरणेने आपण आपल्या भोवताली आपल्या आवडीप्रमाणे सभोवतालचे जग गोळा करतो. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी जवळ करतो व आवडणाऱ्या दूर करतो. पण जगात राहणाऱ्या लोकात आपण एकटेच नसतो. आपल्या ह्या मीच्या आशा आकांक्षा दुसऱ्या मीशी घासणारच व त्यातून संघर्ष हा निर्माण होणारच. एकाने तयार केलेली रचना ही दुसऱ्याच्या रचनेशी घासून कुरबुरी निर्माण करणारच. ह्या दुसऱ्या मी मुळे आपणही आकर्षण व अपकर्षण याची शिकार होणारच. या सर्वाचा परिणाम असमाधान व दुःख. त्यांचा सामना आपल्याला टाळता येणार नाही. पुढे आपली ही आसक्ती आपल्यापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचे क्षेत्र मी व माझे पर्यंत वाढते. मीची प्रतिमा जपण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्या जवळच्या असतात, ज्यांच्याशी आपला संबंध येतो, ज्यांची आपल्याला मदत होते, त्या सायांबद्दल आपण प्रचंड आसक्त होतो. हाई माझे जर नित्य असते तर ह्या आसक्तीमुळे कोणत्याही समस्या निर्माण झाल्या नसत्या, कारण ह्यांचा उपभोग या मीला शेवटपर्यंत घेता आला असता. पण दुर्दैवाने तसे नसते. त्या मीला माझे पासून एक ना एक वेळेस दूर जावे लागते. निरोपाची केव्हा ना केव्हा तरी अट आहे आणि त्या वेळेस माझे बद्दलची मीची आसक्ती जेवढी जास्त तेवढे जास्त दुःख ह्या मीला होणार. आसक्तीची पुढची पायरी मी, माझे वरून माझे विचार, माझ्या श्रद्धा यांचे रूप घेते. ह्या श्रद्धा, हे विचार ह्या तथ्य असो वा नसो, ह्या कितीही योग्य वा अयोग्य असोत, आपण जर यांचे बद्दल आसक्ती निर्माण केली तर आपण नक्कीच दुःखी होणार. आपणा सर्वांची अशी खात्री असते की आपले स्वतः विचार, आपल्या परंपरा ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले स्वतःचे विचार, आपल्या परंपरा ह्याच सर्वात श्रेष्ठ आहेत व त्यावर जर कोणी टीका केली तर ती ऐकून देखील आपण अस्वस्थ होतो. आपण इतरांना आपले विचार, आपल्या श्रद्धा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो व त्यांनी जर त्या स्वीकारल्या नाहीत तर आपण अस्वस्थ होतो. परंतु प्रत्येक माणसाला त्याचे स्वतःचे विचार, त्याच्या स्वतःच्या श्रद्धा असतात हे मात्र आपण विसरतो. कोणते विचार बरोबर आहेत, योग्य आहेत याची चर्चा देखील निरर्थक असते. त्यापेक्षा सर्व पूर्वग्रह बाजूला सारून सत्य काय आहे याचा शोध घेणे फायद्याचे नाही का? पण आपले विचार व श्रद्धा यांच्या बद्दलची आसक्ती आपल्याला हे करू देत नाही व आपणास दुःखी बनवते. अजून एक आसक्ती असते, ती आपल्या संप्रदाय व कर्मकांडाविषयी. या गोष्टींचा मूलभूत अर्थ समजावून घेण्यापेक्षा आपण त्याच्या बाह्य अवडंबरांनाच, वरपांगीपणाला जास्त महत्त्व देऊन जो कोणी असे कर्मकांड किंवा आचरण करीत नाही तो माणूस खरा धार्मिक नाही असेच मानतो. ह्या गाभ्याशिवाय कर्मकांड म्हणजे निव्वळ रिकामे कौच होय आपण विसरतो. राग, लोभ, वासना व दुर्भावना यांनी भरलेल्या अंतःकरणाने केलेली ईश्वराची भक्ती, प्रार्थना किंवा कर्मकांड हे निरर्थक, कवडीमोलाचे व कुचकामी असते. आपणास जर खरे धर्मनिष्ठ व्हावयाचे असेल, आपला धर्माकडील कल विकसित करावयाचा असेल तर आपले अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. ते सर्वाबद्दलच्या करुणेने भरून घेतले पाहिजे. संप्रदायाची आसक्ती आपल्याला त्या कर्मकांडापासून दूर होऊ देत नाही व आपण धर्माच्या ख्या गाभ्यापासून वंचित राहून त्याच्या निव्वळ कवचाला चिकटून राहतो. धर्माचे खरे सार समजल्यामुळे नेहमी दुःखीच राहतो. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.